Hello, welcome back, friends. Can I audible clearly? Due to some network problem, we are disconnected. काय नेटवर्क इश्यू आल्यामुळे डिस्कनेक्ट झालं. माझा आवाज आणि व्हिडिओ व्यवस्थित क्लिअरली येतोय का तेवढं सांगा. येस और नो. Okay. So friends, next we will start the new topic, absorbance of mixture. So this absorbance of mixture means we have to record the absorbance or determine the concentration of species of different species in a single solution. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं या टॉपिक मध्ये की आपल्याकडे एखादं सिंगल सोल्युशन असेल आणि त्या सिंगल सोल्युशन मध्ये वेगवेगळे कंपोनंट असेल, म्हणजे मिक्सचर ऑफ कंपोनंट असेल, आणि या मिक्सचर ऑफ कंपोनंट मध्ये इंडिव्हिज्युअल स्पेसिसचं डिटर्मिनेशन कसं करायचं त्याच्यावर आपण फोकस करत होतो. तर सर्वात अगोदर आपण बघितला बियर्स लॉ. बियर्स लॉ आपल्याला काय म्हणतो की जेवढं ऍब्झॉर्बन्स असेल तेवढं काय असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं. मग एखादं सोल्युशन ज्या बियर्स लॉला ओबे करत असेल, म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढं ऍब्झॉर्बन्स दाखवत असेल, तर मग अशा कंडिशन जर जेव्हा उभे होत असेल किंवा असा हा बियर्स लॉ जर जेव्हा उभे होत असेल तर आता आपण सिंगल सोल्युशनला हा लॉ अप्लाय न करता असं सोल्युशन घेणार की त्या सोल्युशन मध्ये एकापेक्षा जास्त स्पेसिस आहे आणि त्या स्पेसिसचं आपल्याला काय करायचंय, तिथं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचे. मग हा बियर्स लॉ आपण काय केला, थोडा एक्सटेंड केला आणि अप्लाय केला अशा सोल्युशनला की ज्या सोल्युशन मध्ये एकापेक्षा जास्त ऍब्झॉर्बिंग स्पेसिस आहे. आणि मित्रांनो, हे जे काय सायमल्टेनियसली डिटर्मिनेशन आहे हे पॉसिबल आहे एका सिंगल सोल्युशन मध्ये, आणि आपण इंडिव्हिज्युअल स्पेसिसचं तिथं मिक्सचरचं डिटर्मिनेशन करत असतो. आणि हे डिटर्मिनेशन करत असताना त्याचे जे काय ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे, तर हे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा जरी त्याच्यावर ओव्हरलॅप होत असेल एकमेकांचे तरी तिथं त्याचा आपल्याला अडथळा येत नसतो आणि आपण तिथं व्यवस्थितपणे एक एक स्पेसिसचं तिथं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करून घेत असतो. आणि जेव्हा आपल्याला डिटर्मिनेशन करायचं असेल एखाद्या इंडिव्हिज्युअल स्पेसिसचं, तर सर्वात महत्वाची कंडिशन की जेव्हा आपण एखाद्या इंडिव्हिज्युअल स्पेसिसचं डिटर्मिनेशन करणार तेव्हा आपण एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या वेव्हलेंथला त्यांचं डिटर्मिनेशन करणार. मग आता आपण बघू पुढे की नेमकं कसं करायचंय. सो देयर आर सम कंडिशन, when this condition is applied by this solution, then we have to carry out there and record the absorbance of this mixture. म्हणजे काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन ज्या मिक्सचरने जर उभे केल्या त्याच्यामधल्या ज्या प्रेझेंट असलेल्या ऍब्झॉर्बिंग स्पेसिसने जर उभे केला तर मग आता पुढे आपण काय करणार, त्याचं मिक्सचरचा ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार. सो फ्रेंड्स, द फर्स्ट कंडिशन इज देयर इज अ नो इंटरॅक्शन बिटवीन ऍब्झॉर्बिंग स्पेसिस. पहिली कंडिशन अगदी सोपी की आपल्याकडे सिंगल सोल्युशन आहे आणि या सिंगल सोल्युशन मध्ये आपल्याकडे समजून घ्या दोन स्पेसिस आहे, एक्स आणि वाय. तर या एक्स आणि वाय मध्ये काय नको असायला, इंटरॅक्शन व्हायला नको, म्हणजे त्यांची दोघांची एकमेकांसोबत काय व्हायला नको, रिॲक्शन व्हायला नको. जर असं जर झालं, एक्स आणि वायची जर रिॲक्शन झाली तर आपल्याला तिसराच कुठला तरी एखादा कंपोनंट मिळेल आणि त्याचा ऍब्झॉर्बन्स तो ऍब्झॉर्ब करून घेईल लाईटला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कळेल. म्हणजे तिथं सर्व काय होणार आहे की तिसरी एखादी स्पेसिस क्रिएट होईल आणि तिसऱ्या स्पेसिसचं सुद्धा तिथं काय होऊन जाईल, ऍब्झॉर्बन्स किंवा कॉन्सन्ट्रेशन मेजर होऊन जाईल. म्हणून सर्वात मस्ट कंडिशन काय आहे की जर आपल्याला त्या सोल्युशन मध्ये इंडिव्हिज्युअल स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असेल तर या इंडिव्हिज्युअल ज्या काही स्पेसिस आहेत तर त्यांच्या दोघांमध्ये काय नको व्हायला, इंटरॅक्शन व्हायला नको, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन व्हायला नको. तर हा आपला झाला पहिला पॉइंट झाला, पहिली कंडिशन झाली. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन ही अगदी सोपी आहे मित्रांनो. इच स्पेसिस ऍब्झॉर्ब as if other are not present. If each species absorb as if other are not present. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ काय की आता समजून घ्या, आपण कुठली तरी एखादी वेव्हलेंथ सिलेक्ट केली आणि ही वेव्हलेंथ सिलेक्ट केल्यानंतर आता त्या वेव्हलेंथला फक्त एकाच स्पेसिसने काय दाखवायला पाहिजे, ऍब्झॉर्बन्स दाखवायला पाहिजे. म्हणजे जेव्हा एक स्पेसिस ऍब्झॉर्बन्स दाखवेल जास्तीत जास्त त्या वेव्हलेंथला दुसऱ्या स्पेसिसने काय करायला नको, ऍब्झॉर्बन्स दाखवायला नको. आपण जेव्हा दुसऱ्या स्पेसिसचा ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार तेव्हा पहिल्या स्पेसिसने त्या वेव्हलेंथला काय दाखवायला नको, ऍब्झॉर्बन्स दाखवायला नको. म्हणजे जेव्हा एखादी स्पेसिस ही ऍब्झॉर्प्शन दाखवत असेल तेव्हा दुसरी तिथं काय दाखवायला नको,
ऍब्झॉर्बन्स दाखवायला नको, ही तिथं काय असेल, दुसरी सर्वात महत्वाची कंडिशन असेल. या दोन महत्वाच्या कंडिशन झाल्या. आणि त्याच्यानंतर तिसरी कंडिशन जी आहे, बियर्स लॉ इज ओबे बाय इच स्पेसिस ऍट देअर चूसन वेवलेंथ किंवा ऍट देअर पर्टिक्युलर वेवलेंथ. आपण एक एक इंडिव्हिज्युअल स्पेसिसचं तिथं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार आहे. हे ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करत असताना आपण एकाच वेवलेंथवर त्या दोघं स्पेसिसचं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार नाही, आपण एकापेक्षा जास्त वेवलेंथवर त्यांचं काय करणार, ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार. आणि हे रेकॉर्ड करत असताना जी काय स्पेसिस असेल तर त्या स्पेसिसने कुठला लॉ ओबे केला पाहिजे, इट सिम्पली ओबे बियर्स लॉ. आणि बियर्स लॉ केव्हा ओबे होईल, जेव्हा त्या स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं असेल तेवढंच ती काय दाखवत असेल, ऍब्झॉर्बन्स दाखवत असेल. तर आपण तिथं काय सांगणार की ही स्पेसिस काय करते, बियर्स लॉला ओबे करते. म्हणजेच प्रत्येक स्पेसिसने त्या सोल्युशन मध्ये जेवढ्या पण आपल्या स्पेसिस असेल त्याचं जेव्हा आपल्याला डिटर्मिनेशन करायचं असेल तर त्या प्रत्येक स्पेसिसने तिथं काय केलं पाहिजे, इट शुड ओबे बियर्स लॉ. त्याने काय केलं पाहिजे, बियर्स लॉला ओबे केलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथी जे काय कंडिशन आहे, द ऍब्झॉर्बन्स ऑफ इच स्पेसिस इज ऍडिटिव्ह ऍट इच वेवलेंथ. प्रत्येक वेवलेंथला जी काय ऍब्झॉर्बन्स आहे तर ती त्या स्पेसिसची काय आहे, ऍडिटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि शेवटची जी काय कंडिशन आहे, इच स्पेसिस हॅज मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स ऍट वन वेवलेंथ अँड मिनिमम ऍब्झॉर्बन्स ऍट अदर वेवलेंथ. तर आता आपण वरती जे ऍब्झॉर्बन्स हा या पॉइंट मध्ये आपण डिस्कस केलं तेच काय आलंय, पुन्हा खाली आलेले की एखादी स्पेसिस घेतली तर एखादी स्पेसिस घेतल्यानंतर पर्टिक्युलर आपण एक वेवलेंथ घेतली, त्या पर्टिक्युलर वेवलेंथला आपण एक स्पेसिस काय केली, तिथं मेजर करायला घेतली, त्याचे ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करायला घेतली, तर त्या वेवलेंथला फक्त ती स्पेसिस काय दाखवेल, मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स दाखवेल, जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स दाखवेल. आणि दुसरी कसं ऍब्झॉर्बन्स दाखवणार, कमी ऍब्झॉर्बन्स दाखवणार. आणि जेव्हा आपण पुन्हा दुसरी वेवलेंथ घेऊ तर दुसऱ्या वेवलेंथला जी दुसरी स्पेसिस असेल ती काय दाखवेल, मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स दाखवेल. आणि पहिली कशी दाखवणार, मिनिमम ऍब्झॉर्बन्स दाखवणार. म्हणजेच एका पर्टिक्युलर वेवलेंथला फक्त एकच स्पेसिस काय दाखवायला पाहिजे, मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स दाखवायला पाहिजे, आणि दुसऱ्या स्पेसिसने काय दाखवायला पाहिजे, मिनिमम ऍब्झॉर्बन्स. तर इथपर्यंत हे थोडं मित्रांनो समजलं असेल की नेमकं आपण आतापर्यंत काय बघत आलेलो आहे, की ऍब्झॉर्बन्स ऑफ मिक्सचर हा टॉपिक आपण बघतोय. म्हणजे याचा नेमका उपयोग काय, की एका सोल्युशन मध्ये मोर दॅन वन स्पेसिस आहे, बरोबर. आणि त्या मोर दॅन वन स्पेसिसचं एका सोल्युशन मध्ये आपल्याला काय करायचं, सायमल्टेनियसली डिटर्मिनेशन करायचंय. मग सायमल्टेनियसली डिटर्मिनेशन करताना सगळ्यात अगोदर आपण बघणार की तिथं ज्या स्पेसिस आहे तर ते बियर्स लॉला ओबे करताय की नाही. ते जो ओबे करत असेल तर आपण काय करणार की एकापेक्षा जास्त स्पेसिसचं आपण सिंगल सोल्युशन मध्येच काय करून घेणार, डिटर्मिनेशन करून घेणार. याचा काय असेल, याचा उपयोग काय असेल आपल्याला, की आपण ऍट अ टाइम काय करून घेणार, त्या दोघं स्पेसिसचं डिटर्मिनेशन करून घेणार. अदरवाईज आपण काय करणार, जर आपल्याकडे जर असं जर टेक्निक राहिली नसेल तर आपण काय केलं असतं की एक स्पेसिस घेतली असते, ए समजून घ्या एक्स घेतला असता, त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट सेटअप केला असता. इन्स्ट्रुमेंट सेटअप केल्यानंतर आपण एक्सला ठेवलं असतं, त्याचं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केलं असतं आणि त्याच्यावरून आपण ठरवलं असतं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय. मग हे झाल्यानंतर पुन्हा आपण कशाचं सोल्युशन बनवलं असतं, वायचं सोल्युशन बनवलं असतं. वायचं सोल्युशन बनवल्यानंतर परत आपण जे काही इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटचं सेटअप केलं असतं, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण वाय ठेवला असता. वाय ठेवल्यानंतर मग आपण त्याचं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केलं असतं आणि त्याच्यावरून आपण कॉन्सन्ट्रेशन ठरवलं असतं. म्हणजे आता ही काय झाली, थोडी लेंदी प्रोसेस झाली की आपण आता काय करतोय, एक एक स्पेसिसचं तिथं डिटर्मिनेशन करतोय, बरोबर. वेळ पण जातोय आपला, त्याच्यानंतर सोल्युशन पण बनवण्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत लागते. म्हणजे याच्यामध्ये सर्व खर्चिक गोष्ट होत आहे. सर्वात महत्वाचं की आपल्याला आपला जो टाइम आहे, वेळ आहे, तर तो टाइम आपल्याला इथं वाचतोय. म्हणजे आता इथं काय करतोय मित्रांनो आपण, की एकाच सोल्युशन मध्ये दोघांना ऍड करून टाकलं आणि ऍड केल्यानंतर त्या एकाच सोल्युशन मधून आपण सायमल्टेनियसली काय करतोय, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतोय. सुरुवातीला एक्स आपण डिटरमाइन केला, नंतर आपण वाय डिटरमाइन करू, किंवा वाईस वर्सा, सुरुवातीला आपण वाय डिटरमाइन करू किंवा एक्स डिटरमाइन करू. म्हणजे एकाच सोल्युशन मध्ये काय होऊन जाते, ते दोघं पण डिटरमाइन होऊन जाते, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन होऊन जाते. तर असा टॉपिक आपण हा घेतला की मिक्सचरचं ऍब्झॉर्बन्स किंवा कॉन्सन्ट्रेशन कसं डिटरमाइन करायचं, त्याच्यासाठी आपण हा टॉपिक बघितला. त्याच्यामध्ये आपण बघितला की एकापेक्षा जास्त सोल्युशन साठी आपण हा लॉ अप्लाय केला, आणि लॉ अप्लाय केल्यानंतर आपण तिथं बघितलं की मोर दॅन जे काही एकापेक्षा जास्त जे काही वेवलेंथ असेल तर तिथं आपण एकापेक्षा जास्त स्पेसिसचं त्या एकापेक्षा जास्त वेवलेंथला
आपण तिथं त्याचं सायमल्टेनियसली डिटर्मिनेशन करून त्याचं ऍब्झॉर्बन्स आणि कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करू शकतो. आणि हे डिटर्मिनेशन करण्यासाठी काही कंडिशन आहेत. तर त्याच्यामधली पहिली कंडिशन होती की दोघांमध्ये इंटरॅक्शन नको, त्या दोघं स्पेसिस असेल किंवा दोघांपेक्षा अजून त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्पेसिस असेल तर त्या नंबर ऑफ स्पेसिस मध्ये काय नको व्हायला, इंटरॅक्शन नको व्हायला, त्याच्यामध्ये रिॲक्शन व्हायला नको. त्याच्यानंतर एक स्पेसिस जेव्हा ऍब्झॉर्बन्स दाखवत असेल तेव्हा तिथं दुसऱ्या स्पेसिसने ऍब्झॉर्बन्स दाखवायला नको त्या वेव्हलेंथला. त्याच्यानंतर प्रत्येक जी काय स्पेसिस आहे तिच्या पर्टिक्युलर वेव्हलेंथला तिने बियर्स लॉला ओबे केलं पाहिजे. म्हणजे त्या वेव्हलेंथला तिने ऍब्झॉर्बन्स जेवढं ऍब्झॉर्बन्स असेल जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढंच तिने ऍब्झॉर्बन्स दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ती त्याची ऍडिटिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर एक स्पेसिस जेव्हा एका आपण पर्टिक्युलर वेव्हलेंथला आपण जेव्हा त्याचं मेजरमेंट करतोय तेव्हा तिने तिथं त्या स्पेसिसने त्या पर्टिक्युलर वेव्हलेंथला तिने मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स दाखवायला पाहिजे आणि दुसऱ्या स्पेसिसने मिनिमम ऍब्झॉर्बन्स तिथं दाखवायला पाहिजे. या जर सर्व कंडिशन जर तिथं सॅटिस्फाय होत असेल तरच आपण एखादं जे काय सोल्युशन असेल ज्याच्यामध्ये मोर दॅन वन स्पेसिस आहे तर त्या मोर दॅन वन स्पेसिस कंटेनिंग त्या सोल्युशनचा आपण तिथं डिटर्मिनेशन करू शकणार, त्यांचा ऍब्झॉर्बन्स आपण कॅल्क्युलेट करू शकणार. इथपर्यंत आपला टॉपिक होता मित्रांनो. तर हा थोडा अजून लेंथी पार्ट आहे, त्याच्यामधला आपण हा पहिला पार्ट बघितला. सो नेक्स्ट वी हॅव टू सी देअर ऍक्च्युअल मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंपोनंट इन अ मिक्सचर. आता आपण ऍक्च्युअल मेथड बघतोय की कसं आपण डिटर्मिनेशन करायचं वेगवेगळ्या कंपोनंटचं मिक्सचर मध्ये. सो फ्रेंड्स, फर्स्ट वी विल कन्सिडर द सोल्युशन विच कंटेन टू ऍब्झॉर्बिंग स्पेसिस and these two absorbing spaces is capital X and capital Y. आता आपण ऍक्च्युअल आपल्याकडे सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनचं आता कॉन्सन्ट्रेशन कसं डिटरमाइन करायचं ते आता आपण बघतोय. आता आपण पुढचं ऍक्च्युअल आता स्टेप बघतोय की आता ऍक्च्युअल कसं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं मिक्सचर मधल्या वेगवेगळ्या कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, एक सोल्युशन घेतलं आणि त्या सोल्युशन मध्ये असं कन्सिडर केलं की त्या सोल्युशन मध्ये दोन स्पेसिस आहे आणि एक स्पेसिस कुठली आहे, एक्स आहे आणि दुसरी स्पेसिस काय आहे, वाय आहे. अँड Cx and Cy is a concentration of the species X and Y respectively. Cx आणि Cy हे काय आहे, त्या स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन आहे. Cx हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, स्पेसिस X चं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि Cy हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, Y स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन आहे. दोन वेगवेगळ्या स्पेसिस घेतल्या एक्स आणि वाय आणि त्या सोल्युशन मध्ये एक्सचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय कन्सिडर केलं, Cx आणि वायचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय कन्सिडर केलं, Cy. बरोबर, इथपर्यंत कळलं असेल की त्या सोल्युशन मध्ये वेगवेगळ्या दोन स्पेसिस आहे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, Cx आहे आणि Cy आहे. त्याच्यानंतर पहिला पॉइंट बघू. हा पहिला पॉइंट त्याच्यामधला. आता स्टेप बाय स्टेप असे 4 पॉइंट आहेत, ते 4 पॉइंट आपण स्टेप बाय स्टेप बघू. त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ सोल्युशन ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस एक्स अँड वाय अँड ऑफ द मिक्सचर आर ऑब्टेन. सर्वात महत्वाचा आणि पहिला पॉइंट काय आहे की आता आपण ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा मिळवलेला आहे आणि हा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा कोणाचा आहे, दिस ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा इज ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. नॉन कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचा आहे आणि कुठल्या स्पेसिसचा आहे, दिस ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड इट इज स्पेसिस ऑफ एक्स अँड वाय अँड ऑल्सो मिक्सचर. मित्रांनो, पहिला पॉइंट आपल्याला काय सांगतोय की आता आपल्याला ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा पाहिजे आणि हा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा आपल्याला कोणाचा पाहिजे, नॉन कॉन्सन्ट्रेशन असल्या स्पेसिसचा. मग त्या नॉन कॉन्सन्ट्रेशन असलेल्या स्पेसिस म्हणजे नेमकं कुठल्या कुठल्या आहे, एक्स आणि वाय. या एक्सचा आपल्याकडे काय असेल, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा असेल. नॉन कॉन्सन्ट्रेशनचे आपल्याकडे सोल्युशन असेल एक्सचे आणि त्या नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या एक्सच्या सोल्युशन वरून आपण काय मिळवला, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा मिळवला. तर तो ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा झाला नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या स्पेसिसचा आणि त्या कुठल्या स्पेसिसचा, एक्सचा. एक्स घेतली, एक्स हे सोल्युशन घेतलं, एक्स हे स्पेसिस घेतलं. त्याच्यानंतर आपण काय केलं की त्याचे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले, त्याच्यावरून आपण स्पेक्ट्रा मिळवला आणि तो स्पेक्ट्रा कुठला आहे, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ दिस नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ऑफ स्पेसिस एक्स. त्याच्यानंतर पुन्हा काय केलं, वाय घेतलं, वायचे आपण नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले आणि त्या नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन वरून आपण काय बनवला, परत काय मिळवला, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. तर तो ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा कोणाकडून मिळवला, आपण
नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन पासून. कोणाचं सोल्युशन? वाय या स्पेसिस पासूनच. त्याच्यापासून आपल्याला एक अजून ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा मिळाला. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की एक्स आणि वाय या दोघांना घेतलं. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन हे नॉन कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि या नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन वरून, मिक्सचरच्या नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन वरून पुन्हा आपण एक तिसरा ग्राफ मिळवला. आणि हा तिसरा ग्राफ आता कशाचा आहे? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे. तो कोणाचा आहे? मिक्सचरचा आहे. म्हणजे आपण 3 गोष्टी केल्या पहिल्या पॉइंटमध्ये की आपण ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा मिळवला. कोणापासून मिळवला? दिस ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा इज ऑब्टेन फ्रॉम द known concentration of solution, and this known concentration of solution is of species X, Y and mixture. आणि हे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन कुठले होते? X या स्पेसिसचे होते, Y या स्पेसिसचे होते आणि मिक्सचरचे होते. तर मित्रांनो, आता थोडा हा टॉपिक लेंदी आहे आणि थोडा लेंदी असल्यामुळे थोडा समजायला थोडा आपल्याला वेळ लागेल. मग मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करतोय की तुम्हाला तो व्यवस्थित समजावा. कारण की ऍक्च्युअल ब्लॅकबोर्डवर शिकून आपण हा पॉइंट व्यवस्थित क्लिअर करू शकतो. इथं आपण तेवढं हे करू शकत नाही. त्याच्यामुळे थोडं आता व्यवस्थित ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे जेणेकरून परीक्षेला काय अडचण येणार नाही याची. तर मित्रांनो, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा पाहिजे. कशाचा पाहिजे? नॉन कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशनचा. नॉन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला माहित असेल की त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे. तर असे सोल्युशन घेतले आणि त्याच्यापासून आपण काय घेतलं? असे सोल्युशन बनवले. आणि ते सोल्युशन कोणाकोणाचे बनवले? एक्सचं बनवलं आपण सोल्युशन, वायचं बनवलं आणि मिक्सचरचं बनवलं, म्हणजे दोघांचं बनवलं. एक्सचं जे काय नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन असेल त्याच्यापासून आपल्याला एक ग्राफ मिळाला. आणि तो ग्राफ कुठला आहे? हा बघा. सो दिस ग्राफ फॉर दिस ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा इज ऑफ ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ एक्स. आणि हा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा कशाचा? एक्स आहे. आणि हा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा एक्सचा हा कोणापासून मिळालेला असेल? आपण एक्सचे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले आणि त्याच्यापासून आपण काय केला? हा ग्राफ मिळवला. तर हा जो काय ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे, हा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा कोणाचा आहे? एक्सचा आहे. हा कसा मिळाला? एक्सचे आपण वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले आणि ते बनवल्यानंतर त्याचा ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केला आणि त्याच्या ऍब्झॉर्बन्स आणि कॉन्सन्ट्रेशन वरून आपण हा काय केला? तिथं ग्राफ प्लॉट केला. आणि हा जो काय ग्राफ असेल तर आपण त्याला काय म्हटलं? दिस इज द ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ स्पेसिस एक्स. बरोबर. नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं एक्सचं आणि त्याच्यावरून आपल्याला ग्राफ मिळाला. आणि हा ग्राफ कुठला आहे? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ एक्स. इथपर्यंत कळलं असेल. तसंच आपण काय केलं? सेपरेटली वाय स्पेसिस घेतली. वाय स्पेसिसचे आपण वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले आणि हे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवल्यानंतर आता आपण काय केलं? त्याचा ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केला आणि ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा हा दुसरा एक ग्राफ मिळाला. आणि हा जो काय ग्राफ असेल तर हा ग्राफ म्हणजे काय? वाय स्पेसिसचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे. आणि हा वाय स्पेसिसचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आपल्याला कसा मिळाला? दिस स्पेक्ट्रा इज ऑब्टेन बाय डिटरमाइनिंग द ऍब्सॉर्बन्स ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस एक्स आणि ऑफ स्पेसिस वाय. वाय स्पेसिसचं आपण नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं आणि त्याचा आपण ऍब्सॉर्बन्स रेकॉर्ड केलं आणि त्या ऍब्सॉर्बन्स वरून आपण हा दुसरा ग्राफ मिळवला. तर हा दुसरा ग्राफ जो आहे तो काय आहे? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे. आणि हा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा हा कोणाचा आहे? वाय या स्पेसिसचा आहे. बघा मित्रांनो, एक्स या नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन वरून आपण जो ग्राफ मिळवला तर तो ग्राफ म्हणजेच काय? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ स्पेसिस एक्स. वाय हे आता कंपोनंट घेतलं, वाय हे स्पेसिस घेतले, त्याचे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन घेतले, त्याच्यापासून आपण ग्राफ मिळवला. तर त्या ग्राफला काय मिळणार? काय म्हणणार आपण? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ स्पेसिस वाय. आणि या दोघांना आता आपण एकत्र केलं आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन आता नोन आहे. आपल्याला माहिती आहे की एक्स एवढ्या प्रमाणात घेतलेला आहे, वाय एवढ्या प्रमाणात घेतलेला आणि दोघांचं सोल्युशन बनवलं, मिक्सचर बनवलं आणि असं वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं मिक्सचर बनवून मग आता आपण काय केलं? तिथं ग्राफ रेकॉर्ड केला. आणि हा जो काय ग्राफ रेकॉर्ड केलेला आहे तो हा वरचा ग्राफ आहे बघा. एक्स प्लस वाय जे म्हटलंय. सो दिस एक्स प्लस वाय इज अ absorption spectra of which species not a single individual species. This is a graph of mixture. तर अशा प्रकारे आपण काय मिळवले? 3 प्रकारचे absorption spectra मिळवले. and this absorption spectra is obtained from the
known concentration of solution of species X and Y and last is mixture. आणि याच्यापासून आपण काय केलं, हे असे ग्राफ मिळवले. मित्रांनो, तर या ग्राफचा पुरवठा आपल्याला जे काय अननोन कॉन्सन्ट्रेशन असेल, जे अननोन मिक्सचर असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्स या स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असेल, वाय या स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असेल, तर त्याच्या डिटर्मिनेशनसाठी या ग्राफचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काय आता आपण एक्स ही स्पेसिस घेतली, तर एक्स ही स्पेसिस जास्तीत जास्त कुठे ऍब्झॉर्बन्स दाखवते, कुठल्या वेव्हलेंथला ऍब्झॉर्बन्स दाखवते, λ1 या वेव्हलेंथला तिचं जे काय ऍब्झॉर्बन्स असेल ते ऍब्झॉर्बन्स कसं आहे, मॅक्झिमम आहे. बघा इथं हा जो पीक आहे, हा पीक कसा आहे, जास्तीत जास्त वर आहे, बरोबर. आणि म्हणजेच काय की त्याचा ऍब्झॉर्बन्स कसं असेल, तिथं एक्स स्पेसिसचं या वेव्हलेंथला एक्स स्पेसिसचं ऍब्झॉर्बन्स कसं असेल, जास्त असेल. तर त्याच पॉइंटला इथं जर आपण हा व्हायचा जर स्पेक्ट्रा बघितला, तर व्हायचा स्पेक्ट्रा कसा आहे, एकदम लोअर ऍब्झॉर्बन्सला आहे. म्हणजे तिथं व्हायच्या स्पेसिसचं तिथं ऍब्झॉर्बन्स कसं आहे, λ1 या वेव्हलेंथला तिथं व्हायचं ऍब्झॉर्बन्स कमी आहे आणि एक्सचं ऍब्झॉर्बन्स कसं आहे, जास्त आहे. सिमिलरली आपण आता दुसरी वेव्हलेंथ सिलेक्ट केली आणि ती दुसरी वेव्हलेंथ घेतली आपण λ2. तर या λ2 ला जे काय ही वेव्हलेंथ आहे, तर त्या वेव्हलेंथला जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स कुठल्या स्पेसिसचा आहे, वाय या स्पेसिसचा जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स आहे. आणि एक्स जर ऍब्झॉर्बन्स जर आपण बघितलं, हा एक्सचा ऍब्झॉर्बन्स स्पेक्ट्रा, तर इथं एक्सचा ऍब्झॉर्बन्स कसं आहे, कमी आहे, लेस आहे. म्हणजे इथं आपल्याला या डायग्राम वरून थोडं कळलेलं असेल की आता आपण एकापेक्षा जास्त वेव्हलेंथला तिथं काय करतोय, त्या मिक्सचरचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतोय. मग एक वेव्हलेंथ आपण सिलेक्ट केली, तर त्या एका वेव्हलेंथला एक स्पेसिस काय दाखवते, जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स दाखवते. तर त्याच वेव्हलेंथला दुसरी स्पेसिस काय दाखवते, ऍब्झॉर्बन्स कमी दाखवते. आणि पुन्हा दुसरी वेव्हलेंथ सिलेक्ट केली, तर त्या दुसऱ्या वेव्हलेंथला जी दुसरी अदर स्पेसिस होती, तर ते जास्तीत जास्त काय दाखवते, ऍब्झॉर्बन्स जास्तीत जास्त दाखवते. आणि त्या वेव्हलेंथला जी पहिली स्पेसिस आहे, तर ती मिनिमम तिथं काय दाखवते, ऍब्झॉर्बन्स दाखवते. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा हा महत्वाच्या पॉइंट मध्ये आता हे 4 पॉइंट आहेत, तर पहिला ए पॉइंट आपण डिस्कस केला. तर पुढचं लेक्चर असल्यामुळे आज आपल्याला इथंच थांबावं लागत आहे. पुन्हा आपण उद्या आल्यानंतर अजून थोडं फ्रेशली आपण थोडं रिवाइज करू, म्हणजे अजून तुम्हाला थोडं कळेल. आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल, आजपर्यंत जेवढं काही टॉपिक आपला झाला असेल, थोडं त्याला तुम्ही व्यवस्थित रीड करून ठेवा, वाचून ठेवा. जो आपला टॉपिक असेल तो तुम्हाला समजायला थोडा व्यवस्थित जाईल, म्हणजे जास्त तुम्हाला काय कठीण वाटणार नाही. ओके, थँक्यू. त्याला